तो खालून ओरडला, लव यू दादा. अजित दादा क्षणभर थांबले, त्यांनी रोखून बघितलं त्याच्याकडे आणि मग म्हणाले की आधी जायचं, आमच्या घड्याळाच्या चिन्हाचं बटन दाबायचं, मत द्यायचं आणि मग घरी जाऊन बायकोला म्हणायचं लव यू लव यू. अजित पवार नसल्यानंतर त्यांच्यानंतर हा पक्ष काय करेल? हा पुन्हा शरद पवारांच्याकडे काही लोक जातील का? तर तसं लगेच होणं अवघड दिसतंय. तटकरे हे खासदारकीचा राजीनामा देऊन इकडे महाराष्ट्रात मंत्रिमंडळात येतील, उपमुख्यमंत्री होतील आणि अर्थ खातं उत्तम प्रकारे सांभाळू शकतील, कारण त्यांनी याआधी राज्याचं बजेट 2 वेळा सादर केलेलं आहे. नमस्कार, हार प्रहारच्या नव्या भागात आपलं सगळ्यांचं स्वागत. एका जड अंतःकरणानं आज मी आपल्याशी बोलतोय. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अतिशय भीषण अशा अपघातात निधन झालं. त्यांच्या जाण्याचं दुःख राज्यातल्या प्रत्येक नागरिकाला जाणवलेलं आपण पाहिलं. काल आपण वृत्तवाहिन्यांच्या पडद्यावर बघत होतो की मोठे मोठे मंत्री, आमदार हे ढसाढसा रडत होते. सामान्य कार्यकर्ते देखील कासावीस झालेले होते. बारामतीमध्ये त्यांच्या अंत्यसंस्काराला जो प्रचंड मोठा जनसागर लोटलेला होता, त्यात राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक आले होते. बारामतीकर तर होतेच. हा जो काही अपघात झाला तो खरं तर होण्याचं काही कारण नव्हतं. लिअर जेट हे जे काही विमान आहे, एक्झिक्युटिव्ह जेट ज्याला म्हणतात, 6-7 लोक त्यातून प्रवास करू शकतात. त्याच्यामध्ये दादा आणि त्यांचा एक सुरक्षा रक्षक एवढेच दोघे होते. बाकी सगळे विमानाचे कर्मचारी होते. 5 लोकांचा मृत्यू झाला. अतिशय दाहक असं हे सत्य पचवायला लोकांना जड गेलं, महाराष्ट्राला जड गेलं. आगीचा लोळ उठला आणि त्यात दादांसह हे सगळे लोक जळून खाक झाले. विमान मुंबईवरून आलेलं होतं. अर्ध्या तासाचं त्याचं फ्लाईट होतं आणि 8:45च्या सुमारास ते जेव्हा ते कोसळलं तेव्हा त्याच्यामध्ये 1400 लिटर इतकं इंधन होतं. खरं तर नियम असे सांगतात, किंवा जे विमानचं संचालन करणारी जी यंत्रणा आहे ATS, त्याचे नियम असे आहेत की साधारण 5 किलोमीटरची व्हिजिबिलिटी जर असेल तर ते विमान उतरवलं पाहिजे. या ठिकाणी 3 किलोमीटर इतकंच अंतरावरचं दिसू शकेल पायलटला, अशा प्रकारचं ची हवा होती, अशा प्रकारचं धुकट वातावरण होतं. या वातावरणामध्ये ते विमान खरं तर उतरायला नको होतं. ते परत मुंबईला वळवायला पाहिजे होतं किंवा पुण्याकडे यायला हवं होतं. असं झालं असतं तर, पण म्हणजे जर तरला काही अर्थ नसतो. त्यांचे जे नेहमीचे वाहन चालक आहेत, अजितदादा पवारांच्या बरोबर नेहमी असायचे, त्यांनी सांगितलं की खरं तर रात्रीच आपण पुण्याकडे जाऊया असं दादांनी मला सांगितलं होतं. आम्ही गाडी वगैरे सगळी तयार ठेवलेली होती, पण ऐन वेळेला त्यांच्या बैठका लांबल्या, अन्य काही गोष्टींमुळे ते थांबले आणि मग सकाळी विमानाने जाऊ असा त्यांचा निर्णय झाला. अनेक निर्णय असे आपले चुकत असतात. नियतीच्या मनात काही वेगळे संकेत असतात, त्याप्रमाणे गोष्टी घडत असतात. आणि खरं तर गदिमा जसं म्हणाले तसं मरणकल्पनेशी संपे तर्क जाणं त्यांचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, अशी काहीशी ही अवस्था असते. विमान हे ठरलेल्या ठिकाणी न उतरता परत वळवलं जातं, असे प्रसंग अनेकदा येतात. विशेषतः हे जे छोटं एक्झिक्युटिव्ह जेट किंवा हेलिकॉप्टर हे असतं, त्यावेळेला असे अनेकदा प्रसंग येतात. अजितदादा पवारांच्या बाबतीतही अनेक वेळा असे प्रसंग आलेले आहेत. ते उपमुख्यमंत्री प्रथम झाले तेव्हा पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री होते. 2009-10ची केव्हाची तरी ही घटना असेल. यशवंतराव चव्हाणांची पुण्यतिथी 25 नोव्हेंबरला असते. तेव्हा कराडला कार्यक्रम होता. संगम तीर्थ जे तिथे आहे त्या ठिकाणी दरवर्षी लोक जमतात, राजकीय नेते जाऊन आपल्या आदरभावना व्यक्त करतात. पृथ्वीराज चव्हाण हे पुण्यावरनं हेलिकॉप्टरने गेले आणि अजितदादा हे मुंबईवरनं विमानाने जाणार होते, पण ते विमान वाईट हवामानामुळे कराडला उतरू शकलं नाही. ते परत तसंच फिरलं आणि मुंबईला उतरलं. एकदा अजित पवार हे वित्तमंत्री म्हणून दिल्लीला शासकीय बैठकीसाठी गेलेले होते.
केंद्र सरकारच्या बरोबर ज्या बैठका असतात त्यात त्यांच्या बरोबर काही अधिकारी पण होते. ही सगळी मंडळी रात्री मुंबईला विशेष विमानानं असंच प्रकारचं विमान असेल त्यांनी परत येत होते. परंतु मुंबईत वाईट हवामानामुळे पाऊस असल्यामुळं हे विमान ऐन वेळेला मुंबईकडे न येता अहमदाबादकडे वळवलं गेलं. असे प्रसंग अनेकदा येतात. आपल्याला आठवत असेल की स्वतः शरद पवार यांचं असं छोटं विमान हे वाईट हवामानामुळं हा जो आपला मुंबई पुणे मधला जो सह्याद्रीचा घाट परिसर आहे त्याच्यामध्ये भरकटलं आणि त्या हेलकावे खायला लागला हवेमध्ये. हवेचे सह्याद्रीमधून जाणाऱ्या वैमानिकांची एक चिंता असते की अचानक हवेचा असा खालून मोठा झोत तिथला जो काही परिसर आहे दऱ्या कपाऱ्या याच्यामुळं असेल आणि हवामानातले जे काही वाऱ्याचे प्रवाह असतात त्यामुळे असेल, असा अनेकदा तिथे अनुभव येतो. त्यावेळेला शरद पवारांचं विमान हे अतिशय म्हणजे वाईट अवस्थेत सापडलं होतं, पण ते सुरक्षितपणे त्यातून बाहेर निघाले आणि मुंबईला उतरले. फडणवीस यांचं विमान हे भरकटलं होतं आणि ते भलतीचकडे गेलेलं होतं. आर पाटलांचं एक हेलिकॉप्टर हे त्यांना गडचिरोलीला जायचं होतं, त्याच्याऐवजी ते आणखीन तिसरीकडेच गेलं. असे प्रसंग हे अनेकदा उद्भवतात, त्यातून नेते वाचतात. हे अर्थात हा नशिबाचा खेळ आहे. ती वेळ असते, ती वेळ वाईट वेळ ही काल होती, अजितदादांच्या बाबतीत होती. आणि त्यांचं जे निवडणूक चिन्ह घड्याळ, शरद पवार आणि त्यांच्यामध्ये याच्यावरनं वाद होता आणि ते प्रकरण न्यायालयातही होतं. घड्याळ चिन्ह असणाऱ्या नेत्याचा मृत्यू झाला तेव्हा त्यांची ओळख पटवण्याचं एकच साधन सापडलं, ते म्हणजे त्यांच्या हातातलं मनगटी घड्याळ. हा पण एक विलक्षण योग आहे. अजितदादा पवारांच्या बाबतीत आपण नेहमीच ऐकतो आणि माझा स्वतःचाही अनेकदा त्यांना भेटण्याचा प्रसंग आला. पत्रकार या नात्यानं मुंबईमध्ये मंत्रालयात मी काम करत होतो तेव्हा विविध प्रेस कॉन्फरन्सेस, गाठीभेटी, मुलाखती या निमित्ताने आम्ही भेटलो. काही आमच्या पत्रकार संघटनेचे विषय घेऊन त्यांच्याकडे जावं लागलं अन्य काही मंडळींच्या बरोबर. त्याही वेळेला त्याचा अनुभव आला. अडलेलं कुठलंही काम हे कशा प्रकारे सोडवता येईल याचं एक उत्तम त्यांच्याकडे कौशल्य होतं. काही प्रश्नातून मार्ग काढण्याचं एक धाडस पण लागतं, तशी बुद्धी पण लागते आणि तशी इच्छाशक्ती पण असते. अजित पवारांच्याकडे हे सगळं होतं आणि त्यामुळे अनेकांचे अनेक प्रश्न त्यांनी मार्गी लावले. आपल्याला अनेक विविध वेगवेगळ्या पक्षातले लोक हे काल बोलताना आपण ऐकत होतो की अजित पवारांनी आम्हाला कशा प्रकारे मदत केली, कशा प्रकारे आमचे गावाचे, धरणांचे, रस्त्यांचे हे प्रश्न मार्गी लावले, त्याला निधी उपलब्ध करून दिला, योग्य मदत केली. अजित पवार हे फटकळ बोलण्यासाठी तर प्रसिद्ध होतेच, पण ते तेवढेच मिश्किलपणाने देखील बोलायचे. अजित पवार यांच्याकडे एक जो त्यांचा विलक्षण असा स्वभाव, भर सभे प्रचार सभेमध्ये बोलताना, आत्ता अलीकडची गोष्ट आहे, मालेगाव मला वाटतं, त्या ठिकाणी प्रचार सभेत बोलताना एकदा ते म्हणाले की तुमच्याकडे मत आहे, माझ्याकडे निधी आहे, तुम्ही जर मतामध्ये काट माराल तर मी निधीमध्ये काट मारेन. अनेकदा अर्थमंत्र्यांच्या वेळ अशी येते अर्थमंत्र्यांच्या वर की त्यांना वेगवेगळ्या योजनांचा निधी कट करावा लागतो, पण तो कट अर्थसंकल्पाला कट लावून ते निधी अन्यत्र वळवावा लागतो. हा एक म्हणजे गमतीचा भाग म्हणून लोकांनी सोडून दिला तरी हा खरं तर एक कुणी आक्षेप घ्यावा, ह्या मला धमक्या देत आहेत अशा प्रकारे असा मुद्दा होता. पण ते बोलण्याचं धाडस हे केवळ अजितदादांच्याकडेच होतं. आणखीन एक गमतीशीर प्रसंग तुम्हाला आठवत असेल कदाचित. आत्ता अलीकडे जी विधानसभेची निवडणूक झाली 2024च्या निवडणुकीनंतर महायुतीचा प्रचंड विजय झाला आणि आता भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार हे ठरलं. आधीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज होते. त्यांना स्वतःला मुख्यमंत्रीपद मिळेल अशी अपेक्षा कदाचित असेल, कदाचित त्यांना वाटलं असेल की भारतीय जनता पक्ष आणखीन आपल्याला 2.5 वर्षाची संधी देईल.
पण तसं होत नव्हतं. पत्रकार परिषदेमध्ये प्रश्न असा विचारला गेला शिंदेना की तुम्ही उद्या शपथ घेणार का? शिंदे थोडे एक क्षण बोलले नाहीत आणि मग म्हणाले की मी संध्याकाळपर्यंत ठरवतो. अजितदादा बाजूलाच होते. ते पटकन म्हणाले मी बाबा उद्या शपथ घेऊन टाकणार आहे. त्याबरोबर जो काय हास्य कल्लोळ त्या ठिकाणी उडाला, त्याच्यामध्ये हे सरकार स्थापन करण्याचं टेन्शन हे अचानक दूर झालं. असे दादा होते. त्यांच्या बाबतीमध्ये आणखीन एक गमतीशीर असा प्रसंग एका प्रचार सभेत घडला. लोक खालून काही कॉमेंट करत असतात, काही बोलत असतात. नेत्यांना त्याला पटकन उत्तर देता आलं पाहिजे, तो एक हजरजबाबीपणा लागतो. आणि त्याचबरोबर तो मुद्दा जो तुमच्यावरती कदाचित उलटणारा असू शकतो तो सरळ करण्याचं देखील एक कौशल्य असतं. असं सगळं अजितदादांकडे होतं. एका प्रचार सभेमध्ये एक तरुण त्यांना जोरात, म्हणजे त्याला तो त्यांचा फॅन असेल म्हणा, तो खालून ओरडला लव यू दादा. अजितदादा क्षणभर थांबले. त्यांनी रोखून बघितलं त्याच्याकडे आणि मग म्हणाले की आधी जायचं, आमच्या घड्याळाच्या चिन्हाचं बटन दाबायचं, मत द्यायचं आणि मग घरी जाऊन बायकोला म्हणायचं लव यू लव यू. घड्याळाचं बटन दाब, ती लव यू राहू दे बाजूला. घरी जाऊन बायकोला म्हण लव यू लव यू लव यू. बायको म्हणून आज लईच बिघडलाय गडी. लोक एकदम वेगळ्या मूडमध्ये ते घेऊन जात असत. असे अजितदादा जे होते त्यांच्या बाबतीत काल काही सनदी अधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रसंग माझ्यावर आला. सगळ्यांच्या बोलण्यामध्ये एकच असं एक मुद्दा येत होता आणि जो पटणारा होता तो म्हणजे अजितदादा हे कामं कशी करून घ्यायची हे तर तज्ज्ञ होतेच, परंतु ते अधिकाऱ्यांना कधीही चुकीचं काम करायला सांगत नसत किंवा कायद्याबाहेर नियमांच्या चौकटी बाहेर असणारी गोष्ट कर असा ते कधी दबाव आणायचे नाहीत. ते फक्त सांगायचे की हा मुद्दा असा असा आहे, बघा तुम्हाला काय ह्याच्यातून मार्ग काढता येतोय का. आणि बरेचदा अधिकाऱ्यांच्या हातात ज्या गोष्टी असतात जे ते करू शकतात ते दादांसारखा जर नेता समोर सांगत असेल तर त्या गोष्टी मार्गी लागतात, प्रश्न सुटतात. अशा अजित पवार यांचं नेतृत्व, त्यांचं कौशल्य हे सगळं खरं तर मुख्यमंत्री पदाची जी काही क्षमता असेल ती सगळी अजित पवार यांच्याकडे होती. आपल्याकडे अनेक असे नेते होऊन गेले की जे खरं तर मुख्यमंत्री होऊ शकले असते, संधी मिळाली नाही म्हणून ते राहिले. एक गोपीनाथ मुंडे, त्यांना तर खरं तर 14 साली भारतीय जनता पक्षाची सत्ता महाराष्ट्रात येणार हे लोकसभेच्या निवडणुकीनंतर जाणवत होतं, दिसत होतं. पंतप्रधानांनी त्यांना केंद्रीय मंत्रिपदाची शपथ दिली गोपीनाथ मुंडेंना. तेव्हा सांगितलं होतं की आपको महाराष्ट्र का ख्याल करना है, वहां आपको देखना है. 2च दिवसांनी त्या शपथविधीनंतर देशाचे ग्रामविकास मंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली. ते बीडला जाणार होते, त्यासाठी ते मुंबईला यायला निघाले होते आणि घरून विमानतळावर जात असताना मोटरचा जो काही अपघात झाला, कोणालाच काही इजा झाली नाही, पण मागच्या सीटवर बसलेले गोपीनाथ मुंडे हे अचानक त्यांचं निधन झालेलं होतं. एका अपघातानंतर, मोटार अपघातानंतर गोपीनाथ मुंडेंची ती एक संधी गेली. अजित पवारांच्या बाबतीत आपल्याला असं म्हणता येणार नाही, कारण त्यांना 2004-05 मध्ये मुख्यमंत्री होण्याची संधी होती. त्यांच्या पक्षाकडे, राष्ट्रवादी काँग्रेसकडे, काँग्रेसपेक्षा ते आघाडीमध्ये लढले होते, काँग्रेसपेक्षा 2 आमदार अधिक होते. राष्ट्रवादीचा दावा होता त्यांनी जर केला असता शरद पवारांनी तर मुख्यमंत्री त्यांच्या पक्षाचा झाला असता आणि कदाचित तेव्हा अर्थातच छगन भुजबळ हे उपमुख्यमंत्री होते, आर पाटील हे त्यांच्यानंतरचे पक्षाचे अध्यक्ष होते आणि अजित पवार होते. अजित पवारांना ही संधी कदाचित मिळाली असती, कदाचित नसती मिळाली, पण तो एक प्रसंग होता जिथे ते मुख्यमंत्री होऊ शकले असते, झाले नाहीत. आता त्यांना कदाचित असं वाटत असेल की 23 साली ते राष्ट्रवादी काँग्रेसमधून 40 आमदार घेऊन बाहेर पडले, ते त्याच्यापेक्षा जर ते आधी बाहेर पडले असते, एकनाथ शिंदेंच्या आधी जर त्यांनी हा प्रयोग केला असता राष्ट्रवादीमधून बाहेर निघण्याचा आणि स्वतंत्र उभं राहण्याचा, भारतीय जनता पक्षाबरोबर युती करण्याचा,
तर कदाचित एकनाथ शिंदेच्या ऐवजी अजित पवार हे आज माजी मुख्यमंत्री म्हणून आपल्याला दिसले असते, त्यांचं ते पद राहिलं असतं. पण ती संधी त्यांना घेता आली नाही, नियतीने तसा संकेत त्यांना दिला नसेल. पण एकनाथ शिंदे हे 40 आमदारच घेऊन बाहेर पडले, ते आधी पडले आणि उद्धव ठाकरेंचं सरकार त्यांच्यामुळे कोसळलं, त्यांना मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली. हा राजकीय नेत्याच्या प्राक्तनाचा भाग असतो असं आपल्याला म्हणावं लागेल. कदाचित दादांना पुढच्या निवडणुकीनंतर 2029 नंतर संधी मिळाली असती का, हा प्रश्न आता आपल्या सगळ्यांच्या मनात कायम राहणार आहे, तो अनुत्तरितच राहणार आहे. त्यांच्या पक्षाचं काय होईल हा एक माझ्यापुढे आता मोठा प्रश्न मला जाणवतो. एक नेता एक मोठा निर्णय घेऊन बाहेर पडला, त्याच्याबरोबर अनेक आमदार आले, त्यातले काही मंत्री झाले, ते सगळे मंत्री ज्येष्ठही आहेत. पण अजित पवार नसल्यानंतर त्यांच्यानंतर हा पक्ष काय करेल, हा पुन्हा शरद पवारांच्याकडे काही लोक जातील का, तर तसं लगेच होणं अवघड दिसतंय. याचं कारण जो पक्ष आहे, जे आमदार आहेत ते आता सत्तेत आहेत, सत्ता पक्षाबरोबर आहेत, ते सोडून ते विरोधी पक्षांबरोबरच्या आघाडीमध्ये शरद पवारांच्याकडे जातील अशी शक्यता दिसत नाही. त्यांचं अर्थ खातं, जे फार मोठं खातं आहे, हे राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे, ते पुन्हा भारतीय जनता पक्षाकडे जाईल का, कारण त्यांच्याकडे तशा क्षमतेचा कोणी नेता आहे का नाही, हे सगळे प्रश्न तयार होतील. कदाचित असं मला एक याच्यातून वाटतं. तुम्ही बघा, तुम्हाला पटतं का. सुनील तटकरे हे एक माजी अर्थमंत्री, सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत, ते खासदार आहेत, ते दिल्लीत मंत्री झालेले नाही आहेत. त्यांच्या पक्षाला त्यांना तिथे प्रफुल्ल पटेलांचा दावा अधिक असू शकतो, केंद्रीय मंत्रीपद जर त्यांना ऑफर केलं असेल तर. आता असं होऊ शकेल का की तटकरे हे खासदारकीचा राजीनामा देऊन इकडे महाराष्ट्रात मंत्रिमंडळात येतील, उपमुख्यमंत्री होतील आणि अर्थ खातं उत्तम प्रकारे सांभाळू शकतील, कारण त्यांनी याआधी राज्याचं बजेट 2 वेळा सादर केलेलं आहे, त्यांना त्या खात्याचा अनुभव आहे. त्यांची मुलगी सध्या राज्य मंत्रिमंडळात आहे, आदिती तटकरे, त्या कदाचित खासदार होतील. जसं शरद पवार काका पुतण्यांनी, अजित पवार आणि शरद पवार यांनी 91 साली केलं. शरद पवार हे केंद्रीय मंत्री झाले, अजित पवार राज्यामध्ये मंत्रिमंडळात आले, अजित पवार हे आमदार बनले आणि शरद पवार हे खासदार राहिले. हा इतिहास आहे या पक्षाचा. त्यामुळं तशा प्रकारे पुन्हा एकदा होऊ शकतं राज्यामध्ये, असं मला स्वतःला वाटतं. अनेक शक्यता आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचं जर विघटनाचीच वेळ आली तर काही लोक हे नक्की भारतीय जनता पक्षामध्ये सहभागी होतील, काही लोक कदाचित शरद पवारांच्याबरोबर परत जातील. काँग्रेस हा एक तिसरा ऑप्शन या सगळ्या मंडळींना असू शकतो. पुढच्या सगळ्या शक्यतांवर किंवा घटनांवरती आपण नंतर बोलणारच आहोत. या सगळ्या माहितीविषयी, या व्हिडिओविषयी आपल्याला काय वाटतं ते आम्हाला जरूर कळवा, कॉमेंट्समध्ये लिहा. आमचं नवराष्ट्र चॅनल हे तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा ही विनंती करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद.